जिल्ह्यामध्ये ध्वजवंदनाचा मान मिळवण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा होती। अखेर शिवसेनेच्या भरत गोगावलेंना तो मान मिळालाय। मात्र तिकडे बुलढाण्यामध्ये पालकमंत्री यांनी देखील ध्वजवंदनाला दांडी मारल्याचा प्रकार घडलाय। बुलढाण्यामध्ये पालकमंत्री न आल्यानं अखेर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी ध्वजवंदन केलं। मकरंद जाधव हे बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत, तर सहपालकमंत्री संजय सावकारे हे आहेत। मात्र हे दोघेही गैरहजर राहिले आणि त्यानंतर हा सगळा वाद झाला। जिल्ह्यासाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन पालकमंत्री असूनही जिल्ह्यामध्ये आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा आणि तरीही पालकमंत्र्यांना हजर राहावं असं वाटत नाही। बरं, पालकमंत्री हजर नाही तर किमान सहपालकमंत्री तरी हजर राहायला हवे होते, परंतु तेही हजर नाही। मुळातच जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत, जिल्ह्याच्या विकासाबाबत हे सरकार गंभीर नाही आणि म्हणूनच कधी काळी यांनाच झेंडावंदन मंत्री अशी एक बिरुदावली मिळालेली होती। ते किमान झेंडावंदनला तरी यायचे, ध्वजारोहणाला तरी यायचे। आता तर तेही गांभीर्य त्यांना राहिलेलं नाही। तर या सगळ्या संदर्भात हा नेमका काय वाद आहे हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत आहेत। संदीप, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या?